आमदार संख्येच्या निकषावर ठाणे मतदारसंघ भाजपचाच. आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार. नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला. त्यानुसार सध्या भाजप आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे, असे स्पष्ट करत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही जागांवर महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटात राहणं पसंत केलं. त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडलेला नाही. अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपा नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे. यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील. मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकविण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे. शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या आधी भाजपाचे राम कापसे ठाण्याचे खासदार होते. ते 2 वेळा येथून निवडून आले होते. त्यानंतर ठाण्यातील नगरसेवकांचे गणित मांडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली. आता ठाण्यात आमचे आमदार अधिक आहेत, नगरसेवकही आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली तर भाजपाचा कार्यकर्ता आणखी जोमाने काम करेल, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ठाणे लोकसभेचे तार्किकदृष्ट्या गणित मांडले तर येथे भाजपाची ताकद दिसून येईल. सर्व काही केवळ गणितावर अवलंबून नसते. ठाण्याचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदलले आहे. अखेर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असेही केळकर यांनी स्पष्ट केले. पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे, जिंकायला सुद्धा. कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार नाही. निश्चितच 25 वर्षापूर्वीची गोष्ट शेवटी 96 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते, त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून 3 वेळा निवडून आले. त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं. परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. बोलबच्चनपणा करून नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. वयस्कर नागरिकांना बोलण्यात गुंतवून तुमची सोन्याची चैन छान आहे, मला सुद्धा अशी बनवायची आहे असे सांगून त्यांची चैन बघायला घेऊन नंतर ती त्यांच्या खिशात टाकली असे सांगून चैन घेऊन पसार होणारे, तसेच महिलांना गाठून पुढे श्रीमंत माणसाचे लग्न सुरू असून ते साड्या वाटत आहेत, तुमच्या गळ्यात सोनं असेल तर तुम्हाला साडी मिळणार नाही असे सांगून ते सोनं काढून पिशवीत बांधून परत त्यांना देणारे आणि या दरम्यान हातचलाखी करून सोनं घेऊन लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली आहे.
याबाबत वारंवार तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे व टीम यांचे तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता या बाबतीत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना तपास पथकाने गुप्त बातमीदाराच्या मार्फत आरोपींच्या बाबतीत खात्रीशीर माहिती काढून अनिल कृष्णा शेट्टी वय 43 आणि रमेश विजय कुमार जयस्वाल वय 47 या अंबरनाथ येथे राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. त्यांच्यावर 420-34 प्रमाणे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी ठाणे येथे 11 ठिकाणी गुन्हे केल्याचे व मुंबई येथे 5 गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याप्रमाणे या आरोपींकडून 17,28,000 रुपयांचे 240 ग्रॅम सोने हस्तगत केले. हे आरोपी काहीही कामधंदा न करता फक्त लोकांना फसवून लुटण्याचे काम करत होते. हे आरोपी नुकतेच जेलमधून सुटून आले होते. जेलमधून बाहेर येताच त्यांनी परत आपले धंदे सुरू केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा भुरट्या चोरांच्या भूलथापांना बळी न पडता अशा प्रकारे कोणी फसवत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आणि बाकीच्याही आसपासच्या कमिशनरेटमध्ये बतावणीचे बऱ्याच घटना या ठिकाणी झालेल्या निष्पन्न झाल्या होत्या. त्या अनुषंगानं हे आरोपी आपल्याला याच्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं. त्या अनुषंगानं युनिट 4चे सिनियर PI राजू सोनवणे त्यावेळेचे आणि सिनियर PI आता चार्ज घेतलेला अशोक कोळी आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की एका ठिकाणी हे आरोपी येत आहेत. त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि या ट्रॅपमध्ये 2 आरोपी आपल्याला मिळाले. त्याच्यामध्ये अनिल कृष्णा शेट्टी हा राहणारा भालगाव अंबरनाथचा आहे आणि रमेश विजयकुमार जयस्वाल हा राहणारा अंबरनाथचाच आहे. हे दोघं आपण त्यांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळजवळ इंट्रोगेशनमध्ये आपल्या पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयामधले 11 गुन्हे याच्यामध्ये ओपन झालेले आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्तालयामधले जवळजवळ 5 गुन्हे ओपन झालेले आहेत. या ज्या 11 गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळजवळ 24 तोळे सोनं यांनी यामध्ये बतावणी करून फसवणूक करून नागरिकांच्याकडून घेतले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800
82663466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष. तलावाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. हे कृष्णप्रसाद नाट्य समाज संस्थेचं सिद्धेश्वर राम मंदिर संस्थान आहे. या मंदिराचा पुरातन इतिहास आहे. याला 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि या मंदिरात आम्ही रामजन्मोत्सव गेले अनेक वर्ष नित्यनेमाने साजरा करतो. पारंपरिक पद्धतीने भजन, कीर्तन या सर्व उपक्रम असतात. नंतर महाप्रसाद करतो. महाप्रसादाने या संस्थेमार्फत 35 वर्ष झाली. महाप्रसाद हे मध्यवर्ती ठिकाणी पुरातन मंदिर आहे. याच्या मागे सिद्धेश्वर तलाव आहे. त्या तलावात ब्रह्माची मूर्ती मिळाली, जी 2018व्या शतकाची ब्रह्माची मूर्ती मिळालेली आहे. तिथे आमचं संस्थेतर्फे दरवर्षी रामनवमी उत्सव साजरा होत असतो. धन्यवाद. दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनासोबतच प्रभू श्रीरामाचा पाळणा झुलवत यावेळी रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नमस्कार. आता आपण जनादेश टीव्हीचे प्रतिनिधी हे जुन्नर तालुक्यातील कोळवाडी या गावात आलेले आहेत. इकडे डावीकडे पाहतो आपण एक मोठा डोंगर आहे. या गावामध्ये श्री स्वामी समर्थ मठ आहे आणि त्याच्या बाजूला हे आपण शेत. हा ज्या गोणी पाहतोय आपण संपूर्ण आजूबाजूला, तो कांदा काढून त्या गोणीमध्ये भरलेला आहे आणि इथून ते स्टोरेज रूमला जाईल. हे पहा, अतिशय छानपैकी ज्याला म्हणतात की फ्रेश भाजी असते, ताजी भाजी, तसा हा आत्ताच शेतातून काढलेला कांदा आहे. कांदा 2 लोकांच्या डोळ्यात पाणी आणतं. जेव्हा महाग होतो तेव्हा गृहिणीच्या डोळ्यात पाणी, आणि जेव्हा दर पडतो तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी. आपल्या सोबत आहेत विलासदादा कुलकर, शेतकरी आहेत. तुमचं स्वागत आहे. शेतात जेवण मिळतं. काय तुम्ही किती वर्ष हे सगळं शेत पिकवताय? हे आता मी लहानपणापासून शेतच करतो. शाळी पिकितो, हरभरा पिकितो, गहू पिकितो, म्हणजे ते काकडी, फरशा, टमाटर, मिरची
नाही झाली. कडाक्याचं ऊन, कडाक्याची थंडी, कडाक्याचा पाऊस शेतकरी राबत असतात. पावसाळ्यामध्ये भात असतं. तर हे सगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या तऱ्हेचे त्याला तुम्ही प्रतिसाद देत असता. काय वाटतं तुम्हाला शेतकरी म्हणून तुम्ही किती आनंदी आहात? शेतकरी म्हणून तुम्ही किती आनंदी आहात? चांगलं आहे, शेत पिकतंय, आपलं हे आहे सगळं. आता हा कांद्याला रेट तुमच्याकडे काय आहे? आता जर हा माल कोणाला देणार तुम्ही? आता हे मला व्यापाऱ्याला देणार आहे मी. व्यापाऱ्याला? तुम्ही काही जवळ शेतकरी एकत्र येऊन मुंबईमध्ये माल घेऊन जातात, व्यापारी जो दर देणार तुम्हाला आहे. खूप एकंदरीत चांगलं शेत आहे. शेती पिकावून त्या शेतामध्ये भरघोस धान्य पिकवतो हीच आमची सदिच्छा. धन्यवाद. जनादेश TV न्यूज चॅनल.